नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त कंपनीच्या क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 3,899.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 11.33% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 82,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बघूया HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे आकडे करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हे आहे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. तर चला सगळ्यात पहिले बोलूया या कंपनीच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 671 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 934 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 887 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 934 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 814 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1027 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1058 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 1027 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 177 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 187 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 199 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 187 कोटी रुपये. चला आता बोलूया HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 636 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 839 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 858 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 839 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 487 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 641 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 676 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 641 कोटी रुपये. चला आता बोलूया HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या EPSबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही करोडमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS 22.86 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 30.02 रुपीज. आणि मित्रांनो, HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 26.99 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 30.02 रुपीज. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.